नमस्कार मेरे प्यारे बच्चों, आप सबको महिला समाजों ऑनलाइन क्लास के लिए स्वागत। कक्षा 7वीं, विषय हिंदी, पाठ 5, जिसकी मेहनत उसकी जीत। आशय: इस पाठ के द्वारा छात्र मेहनत, अनुशासन तथा आत्मविश्वास जैसे मूल्यों को सीख सकते हैं। ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ इस पाठ के द्वारा छात्र ಈ ಪಾಠದ मुखांतर स्टूडेंट मेहनत का मतलब है कठिन परिश्रम, मतलब हार्ड वर्क। मेहनत मनुष्य का असली धन होता है। बिना कठिन परिश्रम के सफलता पाना असंभव है। इस दुनिया में जो व्यक्ति कठिन परिश्रम करता है, सफलता उसी को मिलता है। अनुशासन का मतलब है डिसिप्लिन। अनुशासन एक क्रिया है जो अपने शरीर, दिमाग और आत्म को नियंत्रित करता है और परिवार के बड़ों, शिक्षकों और माता पिता की आज्ञा को मानने के द्वारा सभी कार्य को सही तरीके से करने में मदद करता है। तथा आत्मविश्वास हागे मत्तो आत्मविश्वास का मतलब है सेल्फ कॉन्फिडेंस, एक मानसिक एवं आध्यात्मिक शक्ति है। आत्मविश्वास से ही विचारों की स्वाधीनता प्राप्त होती है और इसके कारण ही महान कार्यों के संपादन में सरलता और सफलता मिलती है। सो स्टूडेंट्स, मेहनत के बारे में समझ गया। अनुशासन, आत्मविश्वास, इन मूल्यों को सीख सकते हैं, इस पाठ के द्वारा सीख सकते हैं। हार्ड वर्क, ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಆ್ಯಂಡ್ ಸೆಲ್ಫ್ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್, ಈ ಎಲ್ಲ ವ್ಯಾಲ್ಯೂಸ್ ಬಗ್ಗೆ ಈ ಪಾಠದಿಂದ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೋದು। शब्दार्थ देखिए। बिल, चींटी का निवास स्थान। बिल का मतलब है चींटी का निवास स्थान। हमदर्दी, सहानुभूति। खुद, स्वयं। कोशिश, प्रयत्न, प्रयास। हार, पराजय। गुस्सा, क्रोध। मेहनत, परिश्रम। कतार, पंक्ति। सहयोग, मिलकर काम करना। अनुशासन, नियम पालन। पाठ को देखिए। एक चींटी चने के दाल के टुकड़े के आसपास गोल गोल घूम रही थी। टीलू ने पूछा, चींटी रानी, यह क्या कर रही हो? एक चींटी का मतलब है एंट, इरवे। एक का विलोम रूप क्या है? अनेक। एक का विलोम रूप है अनेक। एक चींटी चने के दाल के टुकड़े के आसपास गोल गोल घूम रही थी। क्या कर रही थी चींटी? चने के दाल के टुकड़े के आसपास गोल गोल घूम रही थी। कौन घूम रही थी? चींटी घूम रही थी। कहाँ घूम रही थी? चने के दाल के टुकड़े के आसपास घूम रही थी। सो ಒಂದು ಇರುವೆ ಇತ್ತು. ಸೊ ಅದೇನು ಮಾಡಿತ್ತು? ಕಡಲೆ ಬೇಳೆಯ ಒಂದು ಪೀಸ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಕಾಳಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು? ಸುತ್ತಲೂ ಸುತ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾವುದು ಸುತ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು? ಇರುವೆ, ಆಂಟ್, चींटी। टीलू ने पूछा, चींटी रानी, यह क्या कर रही हो? टीलू, यह लड़का है ना, वह लड़का पूछता है चींटी से, चींटी रानी, यह क्या कर रही हो? इरवे रानी, नीली नीनेन मारता दिया। इस तरह किसने पूछता है? टीलू ने। किससे पूछा? चींटी से पूछता है। क्या पूछता है? तुम क्या कर रही हो यहाँ? इस तरह पूछा। सो ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ ಇರುವೆ ರಾಣಿ ಅಂತ ಕೇಳ್ದ. ಯಾರು ಕೇಳಿದ್ದು? टीलू नामक एक लड़का। किससे पूछता है? चींटी से पूछता है। रानी का अन्य लिंग रूप क्या है? राजा। रानी का अन्य लिंग रूप राजा।
एक चींटी चने के दाल के टुकड़े के आसपास घूम रही थी। तब टीलू नामक एक लड़का ने उस चींटी को देखता है और उसके पास जाकर पूछता है कि चींटी रानी यह क्या कर रही हो। मैं इस दाल को अपने बिल तक ले जाना चाहती हूँ, कहकर चींटी नाचने लगी। मैं तुम्हारे बिल तक पहुँचा दूँ? टीलू ने हमदर्दी से पूछा। चींटी बोली, नहीं, मैं इसे खुद ले जाऊंगी। मैं इस दाल को अपने बिल तक ले जाना चाहती हूँ। चींटी कहती है टीलू से, मैं इस दाल को ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಬೇಳೆಯನ್ನು ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ अपने बिल तक ले जाना चाहती हूँ। ನನ್ನ ಒಂದು ಬಿಲ ಹೋಲ್ ಎಲ್ಲಿದೆ, ನನ್ನ ಇರುವೆ ಗೂಡು ಎಲ್ಲಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿಗೆ ತಗೊಂಡೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ। किसने कहता है इस तरह? चींटी ने कहता है। किससे कहता है? टीलू से कहता है। क्या कहता है? वह दाल को अपने बिल तक ले जाने की बात कहता है। ಸೊ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಇರುವೆ, ನಾನು ಈ ಬೇಳೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ಒಂದು ಗೂಡು ಎಲ್ಲಿದೆ, ನನ್ನ ಒಂದು ಬಿಲ ಮತ್ಲಬ್ ಬಿಲ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಚೀಂಟಿ ಕಾ ವಾಸಸ್ಥಾನ ಎಲ್ಲಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ। ನಿವಾಸ ಸ್ಥಾನ, बिल का मतलब है चींटी का निवास स्थान। कहकर चींटी नाचने लगी। मैं इस दाल को अपने बिल तक ले जाना चाहती हूँ, इस तरह कहकर चींटी क्या करता है, ಖುಷಿ से नाचने लगती है। ಸೊ ಏನು ಮಾಡ್ತದು ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಈ ಒಂದು ಬೇಳೆನ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ನನ್ನ ಬಿಲದವರೆಗೂ ತೊಗೊಂಡೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅದು ಮೊದಲೇ वह क्या कर रही है, उस दाल के आसपास घूम रही है ना, इसीलिए वह यह कहकर नाचने लगी। डांस, ಖುಷಿಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, डांस ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। इस दाल को अपने बिल तक ले जाना चाहती हूँ कहकर वह क्या करने लगी, नाचने लगी। मैं तुम्हारे बिल तक पहुँचा दूँ? टीलू ने हमदर्दी से पूछा। टीलू ने कहता है कि सहानुभूति से उससे पूछता है कि मैं तुम्हारे बिल तक पहुँचा दूँ? ಸೊ ನಾನು ಈ ಕಾಳನ್ನು ನಾನೇನು ಮಾಡಲಿ, ನಿನ್ನ ಒಂದು ಬಿಲ ಎಲ್ಲಿದೆಯೋ ಗೂಡು ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾನು ತಂದ್ಕೊಳ್ಳ ಅಂತ ತುಂಬ ಸಹಾನುಭೂತಿಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಕೈಂಡ್ನೆಸ್ಸಿಂದ ಕೇಳ್ತಾನೆ। ಯಾರು ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು? टीलूने पूछा। किससे पूछा? कैसे पूछता है? हमदर्दी से पूछता है कि चींटी से मैं इस दाल को अपने बिल तक, तुम्हारे बिल तक पहुँचा दूँ, ನಾನು ನಿನ್ನ ಈ ಬೇಳೆ ಕಾಳನ್ನು ನಿನ್ನ ಬಿಲದವರೆಗೂ ತಂದ್ಕೊಳ್ಳ ಅಂತ सहानुभूतिಯಿಂದ ಕೇಳ। चींटी बोली, नहीं, मैं इसे खुद ले जाऊंगी। चींटी बोलती है, नहीं नहीं, मैं इसे खुद ले जाऊंगी, स्वयं इसे मैं स्वयं ले जाऊंगी। ಸೊ ಯಾವಾಗ ಟೀಲು ಸಹಾನುಭೂತಿಯಿಂದ ಕೇಳಿದ್ನೋ ನಾನು ಇದನ್ನು ನಿನ್ನ ಗೂಡಿನವರೆಗೂ ತಂದ್ಕೊಡ್ಲ ಅಂತ, ಆಗ ಚೀಂಟಿ ಇರುವೆ ಹೇಳ್ತು, ಏನಂತ ಹೇಳ್ತು, ನಹಿ ಮೈ ಇಸೆ ಖುದ್ ಸ್ವಯಂ ಲೇ ಜಾऊंगी, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಾನೇ ಇದನ್ನು ಸ್ವತಃ ನಾನೇ ಇದನ್ನು ತಗೊಂಡೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ। ಯಾರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು? चींटी बोलती है। जब चींटी ने इस दाल को, चने के दाल को अपने बिल तक ले जाने के बाद कहकर वह क्या करती है, नाचने लगती है। तो टीलू ने हमदर्दी से, क्या सहानुभूति से पूछता है कि क्या मैं इस दाल को तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ, इस तरह पूछता है। लेकिन चींटी ने कहती है, क्या कहती है, नहीं, मैं इसे मैं स्वयं ही ले जाऊंगी। अगर तुम इसे ना ले जा सकी तो क्या करोगी? टीलू ने धीरे से पूछा। विश्वास के साथ चींटी ने कहा, कोशिश करने पर मैं मारूंगी नहीं। तुम इतनी मेहनत करोगी? टीलू ने फिर पूछा। इस बार चींटी को गुस्सा आ गया। वह बोली, मेहनत से काम करना बहुत अच्छी बात है, चलो अब तुम मुझे काम करने दो। टीलू वहाँ से चुपचाप हट गया। अगर तुम
इसे ना ले जा सकी तो क्या करोगी? टीलू ने धीरे से पूछा। टीलू क्या करता है? धीरे से पूछता है, ನಿಧಾನವಾಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಏನಂತ ಕೇಳ್ತಾನೆ? ಅಗರ್ ತುಮ್ ಇಸೆ ನಾ ಲೇ ಜಾ ಸಕಿ ತೋ, ಅಕಸ್ಮಾತ್ ನೀನೇನಾದರೂ ಇದನ್ನು ತಗೊಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಕ್ಯಾ ಕರೋಗಿ, ಏನು ಮಾಡ್ತೀಯಾ? टीलू धीरे से चींटी से पूछता है कि अगर तुम इसे ना ले जा सकी तो क्या करोगी, ಏನು ಮಾಡ್ತೀಯಾ? इस तरह टीलू धीरे से पूछा. विश्वास के साथ चींटी ने कहा, कोशिश करने पर मैं हारूंगा नहीं. विश्वास के साथ चींटी ने कहा. ವಿಶ್ವಾಸದಿಂದ, ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇಂದ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ಹ್ಯಾಂಡ್ ಹೇಳುತ್ತೆ, ಚಿಂಟಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತು? ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ಪರ್ ಮೈ ಹಾರೂಂಗಾ ನಹಿ. ಸೊ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ, ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋದ್ರಲ್ಲಿ ನಾನೇನು ಸೋಲೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ, ನಾನು ಇದನ್ನು ನನ್ನ ಜಾಗದವರೆಗೂ, ನನ್ನ ಬಿಲ ಎಲ್ಲಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾನು ಇದನ್ನು ಕಾಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಎಷ್ಟೊಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವಿ ಅಲ್ವಾ ಅದು ಇರುವೆ. ಕಿತ್ನಾ ಛೋಟಾ ಜೀವ್ ಹೈ ಚೀಂಟಿ, ಪರ್ ಉಸ್ಮೆ ವಿಶ್ವಾಸ್ ಹೈ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಏನಂತ? ನಾನು ಅಂದರೆ ಸೆಲ್ಫ್ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇದೆ, ನಾನು ಈ ಕಾಳನ್ನು ನನ್ನ ಬಿಲದವರೆಗೂ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ, ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ, ನಾನು ಸೋಲೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಹಾರೂಂಗಾ ನಹಿ, ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ಪರ್ ಮೈ ಹಾರೂಂಗಾ ನಹಿ, ನಾನು ಸೋಲೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತು. ತುಮ್ ಇತ್ನಿ ಮೆಹನತ್ ಕರೋಗಿ? ಸೊ टीलू ने फिर पूछा. टीलू फिर पूछता है, ಇಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀಯಾ ನೀನು? ಇಷ್ಟೊಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವಿ ಅಲ್ವಾ ನೀನು, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀಯಾ? टीलू ने जब अगर उसे ना ले जा सकी तो क्या करोगी, इस तरह टीलू पूछता है. फिर विश्वास के साथ चींटी ने कहा, कोशिश प्रयत्न करता हूँ मैं, प्रयत्न करने से मैं हारूंगा नहीं कहने पर टीलू फिर उससे पूछता है, तुम इतनी मेहनत करोगी, इष्टेला हार्ड वर्क ಮಾಡ್ತೀಯಾ? इस बार चींटी को गुस्सा आ गया. ಸೊ ಈಗೇನಾಯಿತು? ಇರುವೆಗೆ ಕೋಪ ಬಂತು. वह बोली, मेहनत से काम करना बहुत अच्छी बात है. ಸೊ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಷಯ. ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದನ್ನು ಪಡ್ಕೋಬೇಕಂದ್ರೂ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡದೆ, ನಮಗೆ ಕಷ್ಟಪಡದೆ ಯಾವುದು ನಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಒಂದು ವಿದ್ಯೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹಣ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಅಂದರೆ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಿನೇ ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ವಿದ್ಯೆನ ನಮ್ಗೆ ಹಾಗೆ ಬಂದ್ಬಿಡು ಅಂದರೆ ಬರುತ್ತಾ? ಇಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು, ಕಲಿತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆಗಲೇ ಅದರ ಒಂದು ಫಲಿತಾಂಶ ಉತ್ತಮವಾಗಿರುತ್ತೆ, ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಚೀಂಟಿ, ಇರುವೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಮೆಹನತ್ ಸೆ ಕಾಮ್ ಕರ್ನಾ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ಬಾತ್ ಹೈ. ಅಂದರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಷಯ. ಸೊ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಸೋಂಬೇರಿಗಳ ಅಂದರೆ ಲೇಸಿನೆಸ್ಸಿಂದ ಇರ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಏನು ಬರುತ್ತೆ? ಲೇಸಿನೆಸ್ಸಿಂದ ಏನಾದರೂ ತೊಗೊಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತಾ? ಇಲ್ಲ. ಸೊ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಿದಾಗಲೇ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಫಲಿತಾಂಶ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಏನನ್ನು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತೀರೋ ಅದನ್ನು ಗಳಿಸ್ಬೇಕು ಅಂದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಆಗಲ್ಲ. ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಿದಾಗಲೇ ನಾವು ಆ ವಿಷಯವನ್ನು, ಅದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಾವು ಏನು ಗಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತಿರೋ ಗಳಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋತಕ್ಕಂಥದ್ದು. ಚಲೋ ಅಬ್ ತುಮ್ ಮುಜೆ ಕಾಮ್ ಕರ್ನೆ ದೋ. ಸೊ ಹೇಳುತ್ತೆ ಚೀಂಟಿ, ಹೇಳುತ್ತೆ, ಇರುವೆ ಹೇಳ್ತು, ಬಿಡು ನನ್ನನ್ನು, ಈಗ ನನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಿಡು. टीलू वहाँ से चुपचाप हट गया. टीलू क्या करता है? वहाँ से चुपचाप वहाँ से चला जाता है. ಅಲ್ಲಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಹೊರಟೋಗ್ತಾನೆ. टीलू ने धीरे से पूछता है, अगर तुम इस चने के दाल को ना ले जा सकी तो क्या करोगे? तो विश्वास के साथ चींटी कहता है कि कोशिश करने से कोशिश करने पर मैं हारूंगी नहीं. फिर टीलू पूछता है, तो इतनी मेहनत करोगे? तो तब चींटी को गुस्सा आ जाता है. फिर बोलता है, मेहनत से काम करना बहुत अच्छी बात है. तब और भी कहता है, मुझे काम करने दो. तब क्या करता है? टीलू वहाँ से चला जाता है, चुपचाप हट जाता है.
थोड़ी देर बाद टीलू वहाँ गया। उसने देखा कि दाल अपनी जगह पर नहीं थी। कुछ दूरी पर चींटियाँ कतार में एक के पीछे एक चने की दाल को घसीटे ले जा रही थी। तब टीलू को लगा, इनसे हमें सहयोग और अनुशासन भी सीखना चाहिए। थोड़ी देर बाद टीलू वहाँ गया। ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಟೀಲು, ಇರುವೆ ಎಲ್ಲಿತ್ತೋ ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಉಸ್ನೆ ದೇಖಾ ಕಿ ದಾಲ್ ಅಪ್ನಿ ಜಗಹ ಪರ್ ನಹೀ ಥೀ. ಸೊ ಏನು ಕಾಳು ಬೇಳೆ ಅಲ್ಲಿತ್ತೋ ಆ ಬೇಳೆ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. कुछ दूरी पर चींटियाँ कतार में एक के पीछे एक चने की दाल को घसीटे ले जा रही थी. ಸೊ ಆ ಬೇಳೆ ಎಲ್ಲಿತ್ತೋ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಬೇಳೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಕುಚ್ ದೂರಿ ಪರ್ ಚೀಂಟಿಯಾ, ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಚೀಂಟಿಯಾ ಏಕವಚನ ರೂಪ ಚೀಂಟಿ. ಇರುವೆಗಳೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿತ್ತು, ಲೈನಾಗಿ ಕತಾರ್ का मतलब पंक्ति लाइनाಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, एक के पीछे एक चने की दाल को घसीटे ले जा रही थी. ಒಂದರಿಂದ ಒಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಬೇಳೆಯನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಸೊ ನೋಡಿರ್ತೀರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ ನೀವು, ಏನು ಇರುವೆಗಳು ಹೇಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಒಂದರಿಂದ ಒಂದು ಸಾಲಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಸಾಲಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇರುವೆಗಳು, ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಬೇಳೆಯನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವು. ತಬ್ ಟೀಲು ಕೋ ಲಗಾ, ಆಗ ಟೀಲುಗೆ ಅನಿಸ್ತು, ಏನಂತ ಅನಿಸ್ತು, ಇನ್ಸೆ ಹಮೇ ಸಹಯೋಗ್, ಇದರಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮಿಲ್ಕರ್ ಕಾಮ್ ಕರ್ನಾ, ಸಹಯೋಗ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಹೈ ಮಿಲ್ಕರ್ ಕಾಮ್ ಕರ್ನಾ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡಿತ್ತು, ಒಂದೇ ಒಂದು ಇರುವೆ ಏನು ಮಾಡಿತ್ತು, चने के दाल के आसपास घूम रही थी और उसे अपने बिल तक ले जाने की बात भी कहती है ना बच्चों. सो अब क्या कर रहे हैं, सभी चींटियाँ मिलकर उस चने के दाल को घसीट कर लेकर जा रही है, ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. और ಅನುಶಾಸನ್, ಹೇಗೆ ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ಡಿಸಿಪ್ಲಿನಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದರಿಂದ ಒಂದು ಎಲ್ಲೂ ಸಹ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಓಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಡಿಸಿಪ್ಲಿನಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಇದನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಕಲ್ತ್ಕೋಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಟೀಲು ಕ್ಯಾ कहता है, क्या सीखा, सहयोग और अनुशासन. किससे सीखता है, चींटी से. जब थोड़ी देर बाद टीलू वहाँ आकर देखता है कि वह चने के दाल नहीं था, अपने जगह पर नहीं था. कुछ दूरी पर चींटियाँ पंक्ति में एक के पीछे एक चने के दाल को क्या कर रहा है, घसीट कर ले जा रही थी. तब टीलू को लगता है, इन चींटियों से हमें सहयोग और अनुशासन सीखना चाहिए. ಸೊ ಇದರಿಂದ ನಾವು ಒಬ್ಬರು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಒಟ್ಟಾಗಿ ಕೂಡಿಕೊಂಡು ಮತ್ತು ಶಿಸ್ತನ್ನು ಕಲಿಬೋದು, ಮತ್ತು ಇನ್ನೇನು ಕಲಿಬೋದು, ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್. ಸೊ ಏನು ಹೇಳ್ತೆ, ಮೆಹನತ್ ಕರ್ನೆ ಸೆ ಮೈ ಹಾರೂಂಗಾ ನಹಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಲ್ವ ಇರುವೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತು, ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾನು ಸೋಲೋದಿಲ್ಲ ಅಂತಲೂ ಸಹ ಹೇಳ್ತು, ಹೌದು ತಾನೆ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ತಿಳ್ಕೊಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, आप चींटी से क्या क्या सीखा? अगर हम सीखना चाहे तो हर किसी से कुछ ना कुछ सीख सकते हैं. हम सब अपने घर के आसपास चींटियों को देखा है, चींटी को काम करते हुए और मेहनत से बहुत कुछ सीख सकते हैं. परिश्रम करना सीखा है ना. चींटी अपने भोजन को अपना घर तक ले जाने के लिए बहुत अधिक प्रयास करती है. वो हिम्मत कभी नहीं हारती, पूरी ताकत और हिम्मत से धीरे धीरे सफलतापूर्वक खाने को घर तक ले जाती है. मेहनत करना सीखा है ना बच्चों. आगे की तैयारी आज से करना. चींटियों से हमें यह भी सीख सकते हैं कि आगे की तैयारी आज से करना. चींटी सिर्फ आज के लिए भोजन एकत्र नहीं करती है, तो वे कल यानी सर्दियों के लिए गर्मी के दिनों से ही भोजन संग्रहित करती है. और ये भी सीख सकते हैं परस्पर सहयोग और एकता.
चींटी का एक दूसरे के साथ परस्पर सहयोग होता है। आज अगर किसी को भोजन नहीं मिला तो आपस में भोजन बांट लेती है, फिर कल उन्हें नहीं कहीं से मिल जाता है। इस तरह उनकी दुनिया चलती है। हम इंसान ऐसा करें तो हर दुख दूर हो जाता है। आपसी सहयोग और मित्रता से जीवन जीना सरल हो जाता है। एकता की ताकत, और ये भी सीख सकते हैं चींटियों से एकता की ताकत। चींटी बहुत छोटी सी है, उसे अपना बचाव और भोजन संग्रह के लिए एक दूसरे की ताकत का इस्तेमाल करना आता है। वो सब एक साथ एकजुट होकर काम करती है। एकता का पाठ हम सबको पढ़ाती है। कोई कितना भी छोटा या कमज़ोर हो, अगर वो एकता के साथ काम करे तो सब कुछ कर सकता है। सो स्टूडेंट्स, छोटी सी चींटी के ये सब गुणों को अपने जीवन में भी पालन करना चाहिए। समझ गए ना इस पाठ को? गृह कार्य देखिए, उत्तर लिखिए। चींटी कहाँ गोल गोल घूम रही थी? चींटी कहाँ गोल गोल घूम रही थी? दूसरा प्रश्न, चींटी के प्रति हमदर्दी किसने दिखाई? चींटी के प्रति हमदर्दी किसने दिखाई? तीसरा प्रश्न, टीलू ने चींटी से क्या सीखा? टीलू ने चींटी से क्या सीखा? धन्यवाद बच्चों।